ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मी राज्याचा अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा सुरू माझा आहे। मी बुलढाणा, यवतमाळ, नंदुरबार, जालना, अकोला या सर्व परिसरामधून आलो। कोल्हापूर असेल, पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा काही जिल्हे असे आहेत। महाराष्ट्रामध्ये गेल्या मे महिन्यापासून प्रचंड पाऊस पडतोय। विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी विषय मांडला होता की ओला दुष्काळ जाहीर करा। परवाच्या दिवशी नाशिकला फार मोठा मोर्चा आम्ही संपूर्ण कर्जमाफी करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। आता आम्ही मागणी करत होतो, आम्ही समजू शकत होतो, पण आता सत्तारूढ पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा आता अशा प्रकारची मागणी सुरू केलेली आहे। माझं म्हणणं आहे की सरकारने ताबडतोब जो बळीराजा आता अडचणीत आलेला आहे, निकष नियम सगळे बाजूला ठेवून ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी अशा प्रकारची मागणी आहे। नाहीतर आम्ही भविष्य काळामध्ये प्रत्येक जिल्हा वाईज आंदोलन करणार आहोत आणि याचा आवाज उठवणार आहोत। खरं म्हटलं तर या महाराष्ट्राची ओळख जी आहे ती सुसंस्कृत राजकारण म्हणून आहे आणि या महाराष्ट्रामध्ये हल्ली काही वर्षापासून जाणीवपूर्वक, मी मुद्दाम बोलतो, जाणीवपूर्वक वाचाळवीर उभं केलेले आहेत काही पक्षाने आणि त्यांना बोलण्याची पूर्ण सूट दिलेली आहे। ज्या पक्षाकडे शिस्त म्हणून पाहिली जायचे त्या पक्षाच्या असलेला बेशिस्तपणाचा हा प्रकार महाराष्ट्रामध्ये होतोय असं माझा थेट आरोप आहे। माझं म्हणणं आहे सरकारच्या मध्ये असणारी लोक सरकारच्या पक्षाचा, सरकारच्या यंत्रणेचा आधार घेऊन जर करत असतील, तर थोर व्यक्तिमत्वाचा अपमान करण्याचं जर धाडस करत असतील, सातत्याने ते त्या चुका करत असतील, तर आमचे आव्हान आहे की सरकारने सर्वांना सूट द्यावी आणि मग तशात तसं उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहोत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे, प्रदेश अध्यक्ष म्हणून आहात, मात्र सातारा जिल्ह्यामध्ये काय महाविकास आघाडीची बांधणी होती? महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये जिल्ह्याच्या आम्ही प्रत्येक नेत्यांना सांगितलेलं आहे। राज्याच्या सातारा जिल्ह्यामधल्या अध्यक्षांना मी सांगितलेलं आहे, नेत्यांना आमच्या सांगितलं, बाळासाहेब पाटील वगैरे आम्ही सर्वांना सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीच्या प्रत्येक जिल्हाध्यक्ष, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि यांच्याशी चर्चा करा आणि महाविकास आघाडीची चर्चा आताच करूया। नंतर आपण चर्चा करायला जातो तो पण उशीर होतो, त्यापेक्षा आताच चर्चा करून महाविकास आघाडीचा निर्णय घ्यायचा, तो स्थानिक पातळीवर घ्यावा अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहे। माझ्या माहितीप्रमाणे लोकांमध्ये असंतोषाचं वातावरण फार आहे, फक्त त्याला क्रांतीचं करून दाखवली तर निकाल वेगळे लागतील अशी माझी अपेक्षा आहे। परंतु सत्तेमध्ये असलेल्या लोकांना आता जनतेच्या निकालापेक्षा, मतापेक्षा वोट चोरी आणि मतचोरीला फार महत्व असल्यामुळे त्यांना ते निर्भीड झालेले आहेत। पण 90% जनतेने जर क्रांती केली तर मला वाटतं की निश्चितपणाने या देशात, राज्यात बदल पाहायला मिळेल। तर पावसाचं मोठ्या प्रमाणात थैमान आहे महाराष्ट्रामध्ये आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात कर्जमाफी ही अद्याप सरकारच कर्जबाजारी झालेला आहे। 10.5 लाख कोटी रुपये आता कर्ज झालेला आहे। कशासाठी खर्च करतात माहित नाही, परंतु माझं म्हणणं आहे की जनतेचा आक्रोश आहे। आपण जर बघितलं गेलं तर मे महिन्यापासून खरीप गेलं, रब्बी गेलं, प्रचंड शेतकरी अडचणीत आहे, आत्महत्या झाल्या 1300च्या वरती आत्महत्या गेल्या 6 महिन्यात झाल्या। सरकारला अजून काय पाहिजे? म्हणून त्यांनी कर्जमाफी करावी म्हणून आम्ही आंदोलनं केलेली आहेत। जर संपूर्ण कर्जमाफी करण्याच्या संदर्भात त्यांनी निर्णय घेतला नाही, त्याच्यापेक्षा अजून रस्त्यावर शेतकरी उतरतील, आंदोलन तीव्र होते। हे खरं म्हटलं तर एक समाजाचा घटक म्हणून मुंबईच्या वेशीवर ज्या ज्या वेळेला आंदोलनं झाली त्या वेळेला त्या ठिकाणच्या आलेल्या आंदोलकांना मदत करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे, कर्तव्य म्हणून केले। मागच्या वेळेला सुद्धा आंदोलन झालं त्यावेळेला नवी मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांची सगळी व्यवस्था सोय करण्याच्या बाबतीमधले एक जबाबदारी म्हणून तिथले नवी मुंबईचे आणि मुंबईचे मराठा समन्वयक जे होते त्यांनी आम्ही बरोबर घेऊन त्याप्रमाणे आम्ही काम केलेलं होतं। यावेळेला सुद्धा सरकारने जाणीवपूर्वक या सर्वांचं आंदोलन कशा पद्धतीने हे होईल अशा प्रकारचा प्रयत्न केला होता। मुंबईला ती व्यवस्था नसल्यामुळे ते परत आंदोलक नवी मुंबईला आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला।
ती व्यवस्था झाल्यामुळे सिडको एक्झिबिशन मध्ये आम्ही ती व्यवस्था केली. ते एक्झिबिशन आम्ही ताब्यात घेतलं आणि तिथं 15-20 हजार लोकांची व्यवस्था झाल्यामुळे ते आंदोलन रेल्वेने मुंबईला जायचे आणि आंदोलन करून परत यायचे. त्यामुळे आंदोलनाला धार वाढली आणि त्या आंदोलनाची ज्यावेळेला वेळ वाढला तरी सुद्धा आंदोलन स्थिर राहिलं. छगन भुजबळांकडून वारंवार आपल्याकडे जे आरक्षणात झालेलं आहे त्याला आव्हान दिलं जातं. असं आहे की मलाही कळत नाही, ही स्क्रिप्ट आहे सरकारच्या मधली, भाजपने केलेली स्क्रिप्ट आहे. काही लोकांना मराठ्यांसाठी झुंजवायचं, काही लोकांना ओबीसी साठी झुंजवायचं, अशा प्रकारचा एक जाणीवपूर्वक केलेला हा समाजामध्ये जरी निर्माण करण्याचा प्रयत्न होता असा माझा थेट आरोप आहे. मला अजूनही कळत नाही की मंत्रिमंडळामध्ये ते आहेत, निर्णय कॅबिनेट मंत्र्यामध्ये झालेला आहे. तो मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर परत त्याच्यावर नाराजगी बाहेर व्यक्त करत असतील ते करत असताना समित्या 2 झालेल्या आहेत. एक ओबीसी समिती, ओबीसी समाजाची समिती झालेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आदरणीय भुजबळ साहेब आहेत. आता ती समिती झालेली असताना सुद्धा परत समाजामध्ये जाऊन लोकांमध्ये अशा प्रकारची चर्चा करणं मला वाटतं चुकीचं आहे. सरकार म्हणून भूमिका एक तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावी आणि मग आम्हाला असं शंका आहे की या माधून राजकारण परत करून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जातोय. पण दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या समाजाची असलेली एक असंगता ती विभाजन करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतोय राजकारणासाठी, असा माझा थेट आरोप आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.